आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे, आमची शेती आम्हाला मिळायलाच पाहिजे। धुळे जिल्ह्यातील मौजे तामसवाडी तालुका जिल्हा धुळे येथील गट क्रमांक 46 मधील सामायिक शेत जमिनीच्या वादातून आदिवासी महिलांना जातीवादी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवीसिंग सोनवणे यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। संबंधित महिलांनी शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच निवेदनावर कडूबाई भिल, छायाबाई भिल, धर्माबाई भिल, रंभाबाई भिल यांच्या साक्षर आहेत। या आपल्या आदिवासींच्या जमिनी त्यांच्या स्वतःच्या नावावर असताना देखील जे पाटील समाजाचे लोक डोंगरगावचे यांनी ना त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे व हे खेळायला गेले असता यांना तिथं मारहाण करण्यात आली, तसेच जातीवाची शिवीगाळ पण केलेले आहेत। तरी सुद्धा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एकदा त्यांच्यावरती कारवाई केलेली होती। त्या कारवाईनुसार त्यांना तिथं बोलवण्यात आलं होतं। बोलावून त्यांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही यांच्या जमिनी खेळू नका आणि यांच्या जमिनीत त्यांना अडथळा पण देऊ नका। परंतु दिनांक 19/5/2026 रोजी हे खेळायला गेले असता त्या ठिकाणी यांना तिथं मारहाण केले। तसेच ना बिल्डांनो माधव चव्हाण तुमच्याकडून होईल तसे जा, या शेतीत तिथं पाय ठेवायचं नाही, अन्यथा तुम्हाला आहे ना धरणमध्ये तोडून फेकून देऊ आम्ही। या ज्या कायदेशीर बाब जर बघितली तर 36 कलम प्रमाणे गहाणखत, खरेदी खत, विक्री खत करणे हे हस्तांतर करण्यात मनाई आहे। 1956 नुसार आदिवासींची जमीन ही जर संस्था किंवा एखाद्या शासनाने घेतली असेल किंवा खरेदी खत केली असेल किंवा काही केलेलं असेल तरी सुद्धा देखील ही जमीन किंवा बिगर आदिवासींनी घेतली असेल तरी सुद्धा ती जमीन आदिवासींना मूळ मालकाला परत देण्याचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे। असून सुद्धा इतर पाटील समाज हे जाणीवपूर्वक यांना कायद्याची पूर्ण माहिती असताना देखील यांनी जाणीवपूर्वक त्या जमिनी यांना घेण्याचा हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती कायद्याप्रमाणे यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे व मूळ मालकाला यांच्या जमिनी यांना परत देण्यात। अधिकाऱ्यांना एकच विनंती करतो की असे लोकांवरती तात्काळ आणि वेळीच कायदेशीर कारवाई करावी आणि यांच्या कायदेशीररित्या चौकशी होऊन यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा हे आदिवासी हे शेतीपासून वंचित होतील किंवा यांच्या जीवितास मोठा धोका होण्याची संभावना आहे। ज्यांनी या जमिनी हस्तगत केल्या आहेत, हडप केल्या आहेत, त्या लोक व्यक्तींची नाव आपल्याला माहिती आहेत? हो, माहिती आहेत। भैया पूनमचंद भिका पाटील, अरुण लहू पाटील, भैया देवमन पाटील, तसेच देवराम मोतीराम पाटील व वनाबाई भिल, विनायक जामू भिल व इतर पाटील व आदिवासी बाकीच्यांची नावं आम्हाला माहिती नाही। इथे सगळे लोक या ठिकाणी शेतात मारहाण करण्यास आलेले होते, तरी यांच्यावर कायदेशीररित्या अनुसूचित जाती जमातीच्या कलमाखाली त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून यांची जमीन मूळ मालक हे आहेत यांची जमीन यांना परत मिळावी।